तुका म्हणे धोन ज्यांचे निज नारायण. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना नारायण हेच स्वधन वाटतं असे हरिजन आमचे सोयरे आहेत. म्हणजे ज्यांच्या दृष्टीनं नारायण हेच धन आहे, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. विठ्ठल विठ्ठल हे धन जीवन अंतकाळीचे. देवालाच ज्यांनी काय मानलेलं आहे आपलं, देवालाच ज्यांनी काय मानलं आपलं धन मानलेलं आहे, असे हरिजन आमचे सोयरे आहेत. या अभंगाचं काहीसं चिंतन या निमित्तानं करण्याचा आपण प्रयत्न केला. ही नैमित्तिक कीर्तनाची सेवा होती. वैकुंठवासी नाशिकेत महाराजांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त पुण्यतिथी निमित्तानं असलेली ही सेवा आहे. सिद्धहस्त लेखक ते होते. माता सरस्वती ती त्यांच्यावर चांगली कृपा होती. मला वाटतं सद्गुरू समर्थ किसनगिरी बाबांचं ओवीबद्धच ना चरित्र आणि बरीचशी काही रचना देखील त्यांनी केलेली आहे. सद्गुरू वैकुंठवासी बंशी बाबांची आरती, ती आरतीची रचना सुद्धा त्यांनी केलेली आहे. हे पहा, मनोहर बाबांची आरती असेल, चरित्र लिहिलेलं आहे. सरस्वतीची कृपा असावी लागते. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया किंवा नमस्कारिली मिया. ज्ञानोबर आहे, सरस्वतीचं वंदन करतात. चातुर्य अर्थ कला आणि कामिनी हे प्रदान करणारी सरस्वती माता आहे. कालची तिथी काय होती ठाऊक आहे? वसंत पंचमी. वसंत पंचमी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा प्रकट दिन, अवतरण दिन, किंवा ज्याला आपण तुमच्या आमच्या भाषेत जन्मदिन असं म्हणतो, अशी तिथी कालची होती. आणि संपूर्ण भारतभरामध्ये, उत्तर भारतामध्ये प्रामुख्यानं कालची वसंत पंचमी ही तिथी सरस्वती मातेचा प्रकट दिन मानतात. काल आम्ही एका ठिकाणी कीर्तन केलं. आम्ही तर सांगितलं जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि सरस्वती मातेचा अवतरण दिन एकच आहे. त्यापेक्षा असं म्हटलं तर बरं होईल, ती सरस्वती माताच तुकाराम महाराजांच्या रूपानं महाराष्ट्रात मराठी भाषेत अवतरित झाली. मग कालची तिथी आहे ना, कालचा दिवस एक दिवसही आडवा गेला नाही. आज लगेच दुसरा दिवस आहे. ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो आहोत ते देखील एक सिद्धहस्त लेखक होते. हे पहा, बोलणं ही कला वेगळी आहे, लिहिणं ही कला वेगळी आहे. बहुतेक जे व्याख्याते असतात, वक्तृत्व कला ज्यांना अवगत आहे, त्यांना सहसा लिहिणं जमत. त्यांना सांगितलं एखादा लेख द्या बरं लिहून, 4 दिवस विचार करतील. बोलायला सांगितलं अर्धा तास बोलतील, पण लेख लिहिण्याचं कठीण काम आहे. बरं, ज्यांना चांगलं लिहिता येतं त्यांना सांगितलं